नमस्कार. नमस्कार. आज आपल्या बरोबर इचलकरंजी महानगरपालिके इलेक्शनसाठी प्रभाग क्रमांक 4 मधून उभा असलेले सयाजी मारुती चव्हाण सर आहेत. तर त्यांच्या बरोबर आज त्यांच्या प्रभागातले प्रश्न जाणून घेणार आहोत. त्यांचं विजन काय आहे, ध्येय काय आहे इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आणि प्रभागासाठी ज्या गोष्टी करणार आहेत त्याबद्दल आज आपण त्यांच्या बरोबर गप्पा मारणार आहे. त्यांच्याकडून प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर सुरुवातीला एक माझा प्रश्न आहे की आपला जो प्रभाग क्रमांक 4 आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक लढवत आहे. बरोबर. शिवशाहू आघाडीच्या मार्फत तुम्ही आता निवडणूक लढवत आहे. तुमचा चिन्ह पण फायनल झालं, कबशी हे चिन्ह तुम्हाला मिळालेलं आहे. तर हे चिन्ह मिळाल्यानंतर किंवा आता शिवशाहू आघाडीच्या मार्फत तुम्ही निवडून गेल्यानंतर तुमचं पहिला तुमच्या प्रभागाबद्दल तुम्ही काय करणार आहात आणि तुमचे मूळ प्रश्न काय आहेत त्याच्या ठिकाणी? नमस्कार. मी सयाजी चव्हाण प्रभाग 4 मध्ये उभा आहे. मी ह्याच्या अगोदर इचलकरंजी शहरामध्ये नगरपालिकेमध्ये पाणी पुरवठ्याचं सभापती म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर इचलकरंजी शिवसेना हे शहर प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि सातत्यानं मी आता गेली 30 वर्ष ह्या नागरी समस्या किंवा इचलकरंजी शहराच्या विकासासाठी, ध्येयासाठी, क्रीडा क्षेत्रासाठी, नागरी उद्योगासाठी किंबहुना पाण्याच्या प्रश्नासाठी, आरोग्याच्या प्रश्नासाठी सातत्यानं आवाज उठवून त्याला न्याय देण्याचं काम मी करत आलेलं आहे. आज जो प्रभाग क्रमांक 4 आहे त्यामध्ये सातत्यानं आम्हाला जाणवणारी प्रमुख बाब म्हणजे की नागरिकांना 8 दिवसांनी एकदा पाणी येते. ओके. हे अत्यंत आम्ही वर्षाचं 365 दिवसाचं बिल भरून घेणार आणि देणार 8 दिवसाचं पाणी. बरोबर. हा कुठला न्याय आहे? आणि आमचं हे इचलकरंजी शहर हे मुळात कसं आहे की कामगार वस्तीचं शहर आहे. बरोबर. अनेक भागातून लोक आलेले म्हणजे मिनी मुंबई आहे. म्हणजे जसं मुंबईमध्ये सगळ्या जगातून लोक आलेले आहेत तसं आमच्या इचलकरंजीमध्ये सगळ्या जगातून लोक पण कमी प्रमाणात आहेत पण आहेत आणि त्यामध्ये कामगार वस्ती जास्त आहे आणि कामगारांचं छोटी घर आहेत. बरोबर. लहान लहान घरं असल्यामुळे त्यांनी जागा पाणी स्टोअर करायला जागा नाही. बरोबर. आणि आमच्याकडे माणूस भाड्याच्या घरात स्वतः जरी घर असलं तरी स्टोअर करण्याची क्षमता कमी असते. बरोबर. मग आम्ही जर नगरपालिका म्हणून त्यांच्याकडनं पाणी बिल जर वर्षाचं भरून घेत असेल आणि त्यांना 8 दिवसांना पाणी देत असेल तरी स्टोअर करायची क्षमता त्यांच्याकडे तेवढी नाहीये. बरोबर. जरी क्षमता असली तरी आमचं बरोबर टायमिंग असतं की बरोबर 1.5 तास पाणी सोडणं. बरोबर. त्या पिरियडमध्ये ते एका कुटुंबाचं कमीत कमी पाणी एका दिवसाचं भरू शकतं. ते काय 8 दिवसाचं स्टोअर करू शकत नाही. त्यामुळं काय होतंय की त्या माणसाला मी कामाला कधी जायचं आणि पाणी कधी भरा पाण्याचं नियोजन काय करायचं, टायमिंग पण नसतंय पाण्याचं. त्याचं पाण्याचं नियोजन आणि ते कामाचं नियोजन हे बसत नाही आणि त्यामुळं माणूस आता तिथं महिला तर पूर्ण त्रासलेले आहेत. आता सातत्यानं आम्ही बघतोय की आश्वासनावर प्रत्येक मुख्यमंत्री येतात, सगळे येतात, सांगतात, पण त्याच्याबद्दल इचलकरंजी जनता ह्या संदर्भात सातत्यानं आवाज उठवत आले. आम्ही इचलकरंजी नागरी मंच ओके इनाम नव्हे सॉरी ते ह्याच सुळकुड पाणी योजना परिषद म्हणजे सुळकुड पाणी योजना समिती इचलकरंजी समिती अशी निर्मित केली होती आणि त्याच्या माध्यमातून आम्ही शासनाला जाग येण्यासाठी किंवा नागरिकांना पाणी मिळण्यासाठी सातत्यानं आम्ही धरणे आंदोलन केली. बरोबर. त्याच्यासाठी नगरपालिकेवर मोर्चे नेले. त्यानंतर नागरिकांच्या वतीनं इचलकरंजी जनतेच्या वतीनं साखळी आपण पूर्ण ते इचलकरंजीमध्ये रोड नागरी साखळी केली की जेणेकरून त्यामध्ये इचलकरंजी जनता सगळी रस्त्यावर आली. बरोबर आहे. त्यानंतर उपोषण केलं. आमच्या 3 भगिनी आमच्या सलग 3 दिवस आमच्या उपोषणाला बसल्या. त्यानंतर आम्ही सातत्यानं कलेक्टरना त्याच्या संदर्भातला विषय बोलले. बरोबर. कलेक्टर असू दे, त्याच्या अगोदर आमचे विद्यमान आमदार, इथले खासदार, त्यानंतर खासदारांच्या माध्यमातून सगळ्या आमदारांच्या माध्यमातून कलेक्टरना विषय केला. फक्त आम्हाला इथं तोंडाला पाणी पुसण्याची कामं केली. आम्हाला मुंबई दाखवलं, मुंबईला जावं म्हटले,
मुख्यमंत्र्यांच्या दालनात हा प्रश्न सुटेल. आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांच्या दालनातही गेलो. तिथेही आम्हाला तिथे त्यांनी फक्त मीटिंग घेतली, करू म्हटले आणि परत काही विषयच नाही. आणि आता ह्याचं परवाचा एक विषय, परवा अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे तुमचे नेते बंटी पाटील साहेब आले. त्यांनीही एक आश्वासन दिले की तुम्हाला इचलकरंजीकरांना पाणी देऊ, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आता जे आमदार आहेत त्यांनी सांगितले की तुमची राज्यात पण सत्ता नाही आणि केंद्रात पण सत्ता नाही, तर तुम्ही पाणी कसं देणार? तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, देऊ शकाल पाणी? हा, नक्की. या संदर्भात आम्हाला असा ठाम विश्वास आहे, आमची महाविकास आघाडी जर सत्ता आली महानगरपालिकेमध्ये तर आमची ठाम भूमिका आहे की नगरपालिकेत पहिला पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार. आणि त्यामध्ये एक असा निर्णय आम्ही घेईन की जेवढे दिवस आम्ही लोकांना पाणी देतो तेवढ्याच दिवसाची पाणीपट्टी घ्यायचा विषय. आणि त्यानंतर आमचा महत्वाचा मोठा निर्णय हा होईल की जास्तीत जास्त दिवसा पाणी देण्याचं प्रचंड असं नियोजन आम्ही करू शकतो. 365 दिवस पाणी मिळेल. 365 दिवस पाणी देण्याचं नियोजन करू शकतो आणि ती आमच्याकडे क्षमता आहे. 365 दिवस जर नाही दिलं तर तुमचं म्हणणं आहे की आम्ही 365 दिवसाचं पाणी बिल घेणार नाही. ओके. जेवढे आम्ही दिवस देऊ तेवढेच पाणी बिल घेऊ. ओके. हा आमचा ठाम निर्धार आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये जाल त्यावेळेस ठराव तुम्ही अशा पद्धतीचा करून तो मंजूर करणार? 100%. त्यासाठी जे आम्हाला महाविकास आघाडीला जे काय करावं लागेल ते 100% आम्ही करणार. जनतेच्या बरोबर आम्ही राहणार. ओके. आम्ही जरी सत्तेत आलो, सत्ता आमची झाली तरी आम्ही जनतेच्या बरोबर राहणार. जनतेचे जे प्रश्न आहेत त्याला पहिला प्राधान्यक्रम. ओके. बाकी आम्हाला ते बाकीचं राजकारण नंतर, पण लोकांना जे मूलभूत, आज आम्हाला असं इतकं वाईट वाटतंय की स्वातंत्र्य होऊन आम्ही आता 75 वर्ष होऊन गेली, पण आज आमचे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत. प्यायला पाणी देऊ शकत नाही, स्वच्छ पाणी देऊ शकत नाही. मुबलक तर राहू दे अजून, बरोबर, पण स्वच्छ पाणी देऊ शकत नाही, वेळेत पाणी देऊ शकत नाही, वेळेवर पाणी देऊ शकत नाही. आरोग्याचे विषय तसेच आहेत. आपले सामाजिक आज बघितले रस्त्याचे तुम्ही बघितलं असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, बघितला गटारींचे प्रश्न असतील, कचरा उठावाचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न ह्या नगरपालिकेमध्ये सगळी बजबजगारगी झाल्या. इथं विद्यमान आमदारांचं इलेक्शन आहे आणि खासदार तर दिसतच नाही. पण असं म्हटलं जातं की नगरसेवक होईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीचे आश्वासन दिली जातात आणि पुढे ती कंप्लीट केली जात नाही किंवा नगरसेवक दिसत नाही. त्या केसमध्ये काय तुमचं मत आहे? तुम्हाला मी माझा अनुभव सांगेन. मी 2001-2 पाणी पुरवठा सभापती म्हणून काम केलं. त्या पिरियडमध्ये म्हणजे न्याय कसं, लोकांना न्याय द्यायचं कसं आणि देता येतो ही आमच्याकडे क्षमता आहे. आणि त्या माध्यमातून मी 2002 पाणी पुरवठा सभापती झालो. त्यावेळेला पाणी कनेक्शन मिळणं म्हणजे फार मोठं भव्य दिव्य काव्य होतं. म्हणजे त्याचं बांधकाम परवाना पाहिजे, ती जमीन त्याच्या नावावर पाहिजे, बरेचसे अनेक विषय आणि असे असायचे की जेणेकरून त्या नागरिकाला पाणीच्या कनेक्शन आलं की त्याचा आनंद उत्सव व्हायचा. बरोबर आहे. म्हणजे एवढं, म्हणजे ते एखाद्याच्या घरात चावी कनेक्शन आलं की एवढं कौतुक असायचं. बरोबर. आणि ते घ्यायला लोक धजावत नसायचे. जसं आज क्लिष्ट प्रश्न बांधकाम परवान्याचा आहे किंवा एनए करण्याचा जसा प्रश्न आहे, तसा प्रश्न त्या पद्धतीनं पाणी कनेक्शन घेण्याचा होता. त्यावेळेला मी सभापती असताना एक विषय मांडला, ज्याच्या नावावर जागा आहे, ज्याच्या नावावर ज्याचं प्रॉपर्टी आहे त्याला सरास त्याचं नाव आणि प्रॉपर्टी बघून त्याचा 7/12 आणि त्याचं फळापोती ह्या दोन्हीच्या ह्याच्यावर तुम्ही त्याला पाणी कनेक्शन द्यायचं. त्या असा एक मी जाहीरनामा केला आणि त्या ह्याच्यावरती मी विक्रमी पद्धतीनं माझ्या कालावधीत जवळजवळ 1100 लोकांना एका वर्षाच्या कालावधीमध्ये मी त्यावेळेला पाणी कनेक्शन दिली. हे आम्ही करून दाखवणारी माणसं आहे आम्ही. हे आता तुम्ही जरी मला म्हटलं की तुम्ही कसं करू शकणार, करणारा माणूस लागतो, ज्याच्या हातात बुद्धिमत्ता असते, ज्याच्या करण्याची क्षमता असते. आज काय झालंय, क्षमता असलेले माणसं गुंडाळून बसले. बरोबर. एखादी गोष्ट जर करायची असेल, ते मनात असेल तर तो व्यक्ती कशीही करू शकतो, पण फक्त बोललाय आणि मनात नसेल तर तो नाहीच करू शकत. तो फक्त आश्वासन दिला तर नाहीच होऊ शकणार नाही. आता तुमची इथं मला वाटतं ह्याचा गटरीचा पण खूप मोठा प्रश्न आहे, स्वच्छतेचा पण मोठा प्रश्न आहे. त्याच्यासाठीचं काय प्लॅन असणार आहे तुमच्याकडे? हे बघा, आज जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं जे नगरपालिकेनं टेंडर काढले, त्या नगरपालिकेनं जे टेंडर काढले ते बाहेरच्या कंपन्या आहेत. बरोबर. आणि त्यांना आता आम्ही सातत्यानं नगरपालिकेत जातोय, आमच्या गटारी साफ होत नाहीत,
त्या संदर्भात आम्ही रस्ते संदर्भात जातोय, ते नगरपालिका हा मग काय त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकू, हम्म. जुजबी कारवाई करणे, पण वस्तुस्थिती आहे तशीच. आधीच ना, म्हणजे ब्लॅक लिस्ट मध्ये टाकू म्हटलं जाते, पण कितपत टाकलं जाते ते? टाकलं जात नाही, हा? त्याला परत मुदत दिली जाते, हा. परत साठलोट आहे त्यांचं काहीतरी विषय होय, आहे, होय. ते परत साठलोट होतंय आणि परिस्थिती जैशी ते जे नागरिकांनी आपला कामधंदा सोडायचा आणि त्या कामासाठी नागरिक आम्ही ज्याचं पैसे भरतो त्याच्यासाठी परत तिथं हेलपाटे घालत त्याच्यावरती राहायचं. आता तुमचं काय प्लॅन असेल मग? कॉन्ट्रॅक्ट पद्धतच ठेवणार की दुसरं काही करणार तुम्ही? काय झालंय, आज नगरपालिकेचा त्याच्यावर म्हणावा तसा प्रभाव नाही त्या कॉन्ट्रॅक्टरांच्या वरती. आज ज्या ठिकाणी एखाद्या एरियामध्ये समजा एखादी 20-22 लोक लागत असतील, हम्म, हम्म. तर त्या ठिकाणी 4-5च नेमलेत बरोबर. आणि कागदोपत्री मात्र 20-22 आहेत. हा ओके. प्रचंड मोठा घोटाळा आहे आणि ह्या घोटाळ्यामध्ये कचरा उठावमध्ये पण घोटाळा आहे आणि हे ते लोक कागदोपत्री दाखवतात आणि प्रत्यक्ष काही नसते. नसते. ह्यामध्ये फार तफावत आहे की भ्रष्टाचाराचं फार मोठं कुरण तिथं सत्ताधाऱ्याने घेतलेलं आहे आणि ह्याच्यावर पहिला आम्ही घाव घालणार. प्रत्येक प्रभागामध्ये असंच आहे, प्रत्येक म्हणजे विभागामध्ये नगरपालिकेचे जे सगळे विभाग आहेत त्याच्यात बऱ्यापैकी अशाच गोष्टी, कारण आम्ही जे बाहेर विचारतोय कोणाला तरी किंवा बोलतोय त्यावेळेस बऱ्यापैकी ते असंच सांगितलं जातं की दाखवतात 20, असतात 10-15 किंवा 5च. हो हो हो, सगळीकडेच आहे असं. हा असं आहे. स्पष्ट आहे. आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे. आयुक्तांच्या मध्ये आम्ही मध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं आयुक्तांना आम्ही निदर्शनास आणून दाखवलं. काय नाही, त्यांना फक्त जुजबी नोटीस पाठवली, परत जसे ते आहे ते तसं. गाड्या तिथं नगरपालिकेच्या कचरा वाटवायच्या गाड्या आहेत, त्या आम्ही तेवढ्या नाही आहेत असं सांगितलं असताना सुद्धा परत त्यांनी कारवाई मग बघायला पाठवायचं, हे करायचं, त्याच्यामध्ये 1 महिनाभर घालवायचं. मग आम्ही आता कसं आहे, तुमच्याकडे आता पद नसल्यामुळं तिथं व्हॅल्यू दिली जात नाही असं पण बरेच जणांच्या आम्हाला तोंडून ऐकायला मिळतंय की आमच्याकडे पद नाही त्यामुळे तिथं व्हॅल्यू दिली जात नाही. बरोबर बरोबर. त्यांचाच कारभार त्यांच्या प्रशासनाच्या पद्धतीने चालू आहे. म्हणजे आम्ही माजी नगरसेवक आहे तरी सुद्धा आम्हालाही त्या ठिकाणी किंमत दिली जाते असं होतंय. आज आम्ही नगरपालिकेत जात असताना आम्ही बघतो की आम्ही पहिला अपॉइंटमेंट घ्यायला लागते, आयुक्तांची अपॉइंटमेंट घ्यायला लागते आणि मग तिथं थांबायला आणि ते ठराविक त्यांनी वेळ देतील त्यावेळेला तिथं जायला लागतं. जे एवढा त्यांचा फक्त त्यांच्या रुबाब सगळा तिथं शिस्तबद्ध दाखवण्यात पुरता आहे. प्रत्यक्ष कारवाई बघायला गेलं तर जुजबी नोटिसा किंवा काय तर दिले जाते. आम्हाला काय तुमच्या नोटिसाशी काय देणं घेणं नाही, तुम्ही कुणावर कारवाई करताय हा याच्याशी नाही. बरोबर. आमची बांधिलकी नागरिकांशी आहे, बरोबर. आमची त्या कॉन्ट्रॅक्टरशी ह्याची काय संबंध नाही. नाहीच की. आमचं बांधिलकी त्या लोकांशी असल्यामुळं आम्हाला काम महत्वाचं आहे. बरोबर आहे. काम करणं, काम असणं आणि लोकांना आम्हाला वारंवार सांगणं हे बरं वाटत नाही. आम्हाला एकच प्रश्न वारंवार कोणतरी विचारत असेल तर तो आम्हाला सुद्धा अपमानजनक वाटतोय. ते त्याच्यासाठी आम्ही तो व्हायला पाहिजे ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. पण यांचे काय, ठीक आहे आम्ही ही कारवाई करावलोय ती कारवाई करावलोय असं सगळं सांगायचं, आम्ही करतो बघतो, बरोबर हे सगळं सांगायचं. कधी कधी सर असं पण होतं की ज्यावेळेस आपण सत्तेमध्ये असलो की आपल्याच सत्तेतला पण एखादा नगरसेवक चुकत असतोय, त्यावेळेस आपण सत्तेमध्ये आहे म्हणून त्याला काय बोलत नाही. तर त्या केसमध्ये तुम्ही काय स्टँड वगैरे घेणार आहात पुढच्या नक्की. हे आमच्यातला असू दे, आम्ही नागरिकांच्या बरोबर आहे. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं आम्ही जनतेबरोबर आहे की कुठलाही प्रश्न असू दे, जनतेच्या विरोध असेल तर तो आमचा जवळचा कुठला बी असेल तर त्याला आमचा विरोध असेल, जनतेबरोबर असेल त्याला आमची साथ असणार. हे आमचा प्रथम मुद्दा आहे. किंवा जनतेबरोबर आम्ही जनतेचे प्रश्न आमचे महत्वाचे. लोकांना कसं पाणी मिळेल, कसं आरोग्य मिळेल, चांगलं आरोग्य मिळेल, चांगली साफसफाई सगळे होईल, गटारीची साफसफाई, रस्त्याची साफसफाई किंवा रस्ते सुरक्षित कसे होतील, बरेचसे विषय आहेत. नगरपालिकेत फक्त सत्ताधाऱ्याने सत्ता उभवायचं काम केलं. आज तिथं प्रशासक आहे पण प्रशासन नसल्यामुळं हे बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत असं आम्हाला वाटते. कारण तिथं नगरसेवकांना बरंच त्यांना आज कुठल्या विषयावर कुठल्या गोष्टीवर आम्ही त्यांना धारेवर धरू शकत नाही. बरोबर. कारण आज त्यांच्याच दालनात जावं लागते, फक्त बोलायला लागते. जास्त किती म्हणजे लिमिटेशन असतं बोलण्याचं आणि काय विषय असतं. पण सभागृहात आम्ही तो मुद्दा मांडू शकतो, मीटिंगला आणू शकतो, त्याचा जार आपण काढून घेऊन त्याच्या संदर्भात त्यांना करण्यासंदर्भात भाग पाडू शकतो. ह्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो. त्याच्यामध्ये विरोधक सुद्धा काहीसे अशाच पद्धतीचे मुद्दे घेऊन उतरत आहेत.
तर मतदारांनी तुम्हालाच का दिलं पाहिजे मतदान, किंवा तुम्हालाच का निवडलं पाहिजे? हा मी तोच विषय सांगितला की आम्ही काम करणारी माणसं आहे. आमचा सातत्यानं विषय असा आहे. मी गेले 2 टर्म सुद्धा मी नगरसेवक होतो. बरोबर. माझ्या भागात सुद्धा अत्यंत चांगला मला अनुभव आहे आणि आपल्याला चांगलंच म्हणून ओळखतात हम्म. की बाबा हा काम करणारा माणूस आहे, हा आपला माणूस आहे, आपल्या हक्काचा माणूस आहे. हम्म. हे लोक म्हणतात येस. आणि आम्ही त्याच्यासाठी त्यांनी म्हणतात आम्ही कुठला आमचं विरुद्ध आम्ही स्वतःला लावले नाही, पण लोक आम्हाला म्हणतात अरे आपला हक्काचा माणूस आहे. एक फोन केला की माणसं, एक फोन म्हटलं की हे माणूस जागेवर हजर आणि त्याच्या कामासाठी तो झटणारा माणूस. बरोबर. मग हा सगळ्याच विषया संदर्भात कोणाचं मयत असू देत, कोणाचं बारसं असू देत, कोणाचं लग्न समारंभ असू दे, किंबहुना भागातली कुठलीही तक्रार असू दे, ती तिथं जायचं आणि करायचं हा आमच्या पहिल्या डोक्यात विषय असतो. भले आम्ही जेवायचं बाजूला ठेवीन थोडा वेळ, कुठं तर कुठला आपला कार्यक्रम बाजूला ठेवीन, पण तिथं ते नागरिकांच्या कामासाठी पहिला आम्ही हजर असतो. ही माझी तर पहिल्यापासूनची भूमिका आहे. इचलकरंजीमध्ये आरोग्याचा सुद्धा खूप मोठा प्रश्न हो. आरोग्याचा प्रश्न आणि आरोग्य विभागाकडून आपलं जे आयजीएम हॉस्पिटल आहे ते सुद्धा सरकारी हॉस्पिटल आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा सोयीसुविधा नाहीयेत. त्या काही होऊ शकतात पुढच्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून, आपल्या महानगरपालिकेच्या? कसं आलंय, हे नगरपालिकेला परवडणार नसल्यामुळं ते शासनाकडे दिलं. शासनाच्या माध्यमातून आयजीएम हॉस्पिटल ते मोठ्या पद्धतीने चांगलं चालावं आणि तिथं इथल्या नागरिकांना, आजूबाजूच्या गावातील लोकांना आणि इथल्या इतर लोकांना त्याचा सुविधेचा म्हणजे आरोग्याच्या संदर्भात ज्या काय तक्रारी असतील त्या संदर्भातला विषय इथं निगडीत व्हावा, निरसन व्हावा, ह्या दृष्टीने आम्ही तो प्रशासनाकडे तो विषय दिलेला होता. प्रशासनाने काय केलं, आज फक्त रंगरंगोटी केली. आज मशिनरी आणलेत पण तिथं डॉक्टर नाहीत, MBBS डॉक्टर नाहीत, MD डॉक्टर नाहीत, काय सर्जन नाहीत. आज आमची महिला एखादी अर्जंट डिलिव्हरीसाठी जर तिकडे जातो म्हटली तर ती अत्यंत वाईट विषय असेल. सगळं सुसज्ज आहे पण चांगले डॉक्टर नसल्यामुळे, शिक्षित डॉक्टर नसल्यामुळे त्या मशनी आणि त्या एखाद्या महिलेला समजा डिलिव्हरीसाठी जायचं म्हटलं तर इथले लगेच आमचे लोक डॉक्टर लगेच लिहून जाते कोल्हापूरला पाठवा किंवा CPRला पाठवा. आणि पण जाता वेळेला सुद्धा ती डिलिव्हरीची महिला, आज आमच्या सांगली रोडचा रस्ता बघा काय अवस्था आहे त्या रस्त्याची. साधं 2 व्हीलर रस्त्यानं चालत जाणं सुद्धा अवघड आहे. धुळीचं तर साम्राज्यच आहे तिथं, काय प्रचंड साम्राज्य आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आमची अँब्युलन्स जाणार धाड 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 धाड, काय डिलिव्हरी मध्येच होती काय असं, एवढा वाईट प्रसंग आहे. आणि ह्या रस्त्याच्या म्हणजे हे आरोग्याचे विषय आहेत. त्यामुळे ते धुळीचं साम्राज्य. इचलकरंजी शहरात एक रस्ता चांगला दाखवा आम्हाला, चारही कोपरे फिरा. फक्त मुख्यमंत्री किंवा कोणतरी येणार मंत्री म्हटलं की तेवढे मलमपट्टी केली जाते आणि त्याच्यावर काय परत काय विषय नसतो. ते तात्पुरतं असते, ते येते आणि 8 दिवसात परत उडून जाते. अशी अवस्था हे म्हणजे काय, लोकांना काय कायमस्वरूपी चांगल्या सुविधा देणं हे प्रशासनाचं काम. आयजीएमचं पण आपलं हॉस्पिटल एवढं मोठं आहे, तिथं काही समाजाच्या लोकांनी सुद्धा, जे सामाजिक कार्यकर्ते वगैरे आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन कोरोनाच्या काळामध्ये खूप सारे बेड, मशिनरीज, काय AC वगैरे सुद्धा तिथं बसवले, सगळ्या रूम वगैरे चांगले केले. ते खरं मेंटेन सुद्धा ठेवता नाही, काय कोण जबाबदार धरायचा त्याला? मी हाच विषय म्हटलो, हे शासनाकडे दिलेलं आहे, शासनाची जबाबदारी आहे. आम्ही त्या संदर्भातले प्रत्येक नागरिक कर भरतो. बरोबर. कर भरतो म्हटल्यानंतर त्याला फायदा व्हायला पाहिजे. बरोबर. हे शासनाला काय देखाव्याला काय फोटो काढायसाठी किंवा डेकोरेशनसाठी ठेवले का ते? अहो त्याचा अनेक मशिनरी धूळ खात पडली. मी पहिल्यांदाच म्हटलं तिथं MD डॉक्टर नाहीत, MBBS डॉक्टर काही डॉक्टर आणि त्या ठिकाणी डॉक्टर तिथं स्वतःचे क्लिनिक पण चालवतात, म्हणजे तिथं आहेत नावाला फक्त आयजीएमला आहेत, ते कधीच अवेलेबल नसतात आणि स्वतःच्या क्लिनिक वरती असतात. ह्याही गोष्टीवरती काय तुमची वचक राहणार पुढे गेल्यानंतर? हो नक्की. आम्ही आता काय झालंय, आयजीएमच्या संदर्भात आम्ही बघतोय कायमस्वरूपी किती पदं भरायची आहेत त्या शासनाला. काय त्या ठिकाणी आता शासन काय झोपा काढालेले काय अजून आम्हाला असं वाटतंय की आज इथं आरोग्यमंत्री आपलाच आहे, पालकमंत्री आपलाच आहे. इथं पालकमंत्री ह्या जिल्ह्यातला आपला म्हणजे जिल्ह्यातला असताना सुद्धा इथं आम्हाला एवढ्या आरोग्याच्या सुविधेचा सामना करायला लागतोय. एवढं सुसज्ज मोठं हॉस्पिटल, सगळ्या मशिनरी, बरेचसे विषय आहेत. काही वेळापुरतं काही एखादी मशिनरी चालतात का नंतर त्याचा काय
त्याला बरेचसे हे नाही ते नाही असं म्हणतात आणि परत थांबते. त्याच्यावरचे माणूस तात्पुरता असतोय, तो पण कुठं गेला हे बी कळत नाही, कोण होता हे बी माहीत पडत नाही. म्हणजे सगळा सगळा गोंधळ आहे. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून इचलकरंजी शहर फार अजून म्हणजे शासनानं जी सुविधा द्यायला पाहिजे ती अजून त्या मिळत नाहीत. बरेचसे ऑर्थोपेडिकचा विषय आहे किंवा हार्ट सर्जन तो तर लांबच विषय आहे, हार्ट सर्जरी होतच नाही. बरेचसे असं म्हणजे विषय आहेत शरीरा संदर्भातले, ते आयजीएम मध्ये होतच नाही. होतं तात्पुर कुठल्या तर गोळ्या लिहून देतात डॉक्टर समोर. आता आम्ही बघतोय एक वाईट विषय असा आहे की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला पहिल्यांदा ह्याला ज्याला आजार झालाय त्या व्यक्तीला पहिला पेशंटला त्या आधार कार्ड पहिला दाखवावं लागते. तो जाऊन त्या रांगेत राहायला लागते. ते रांगेत राहिल्यानंतर त्या आधार कार्ड हे झाल्यानंतर त्याला मग तिकडं डॉक्टरच्या रांगेत राहायला लागते. डॉक्टर धड टच पण करत नाही, लावणं बसूनच त्याला हा तुला काय झालं अमुक झालं तमुक झालं अमुक हे झालं, मग हे तुला त्या गोळ्या तिथल्या लिहून देतात. त्या परत त्या गोळ्यांच्या लाईन मध्ये राहायला लागते. मिळतं पण त्याच्यावर ते काय म्हणजे तो त्याच्यावरती त्या डॉक्टरने दिलेल्या औषधावरती त्याच्या उपचारावरती त्याचं चांगलं हे व्हायला पाहिजे ना, त्याचे ते काय असेल ते त्याचं उपचार व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता प्रत्येक भागामध्ये जर बघितलं आपण तरुणांची संख्या खूप आहे. हो, तरुणांचेही खूप मोठ्या प्रमाणावरती प्रश्न आहेत. तर त्यांचे जॉब असतील, शिक्षणाचे काय प्रश्न असतील, तर याच्यावरती काय तुमच्या डोक्यात प्लॅन आहे की तुमच्या प्रभागातल्या तरुणांसाठी वगैरे काही योजना अशी आहे कधी? आज हे तुम्ही आता म्हटलात किंवा तरुणांच्यासाठी काय विषय करायचा आहे, तर प्रामुख्यानं आम्ही त्यासाठी ऑफिसेस उभा करू. युवकांना त्या संदर्भातलं उद्योगाच्या संदर्भातलं किंवा नोकरीच्या संदर्भातलं त्यासाठी त्यांना गाईडलाईन्स देऊ. त्यासाठी कार्यालय असं उभा करू किंवा त्यासाठी मोफत शासनाच्या त्या नोकरीसाठी किंवा उद्योगासाठी काय काय करावं लागेल ह्याच्या तुम्हाला माहिती त्या संदर्भात देण्यासाठी आम्ही कार्यालय उभा करू. आणि त्यातून आज बरेचसे रोजगार नसलेले युवक आहेत. आज त्यांचे लग्नही होत नाहीत. आज त्यांचं बघितलं तर त्या लग्नाचं एज होऊन गेले पण त्यांना नोकऱ्या नाहीत, लग्नही होत नाहीत आणि नोकऱ्याही नाहीत आणि उद्योगही नाही. अशा परिस्थितीत चांगला शिक्षित असलेला आज आमचा तरुण आज त्यांच्या तरुणात चुकीच्या लाईननं न जाता या चुकीच्या दिशेने न जाता तो कुठल्या उद्योगाच्या किंवा नोकरीच्या दिशेने जायला पाहिजे यासाठी 100% आम्ही प्रयत्न करणार. ओके. आता प्रभागात तुम्ही बघितला 4चा प्रभाग झालाय, 4 उमेदवार आहेत, म्हणजे खूप मोठा प्रभाग आहे. तर ह्या प्रभागातल्या प्रत्येक मतदाराला तुमच्याशी जर संपर्क ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी काय योजना आहे तुमची? ह्या संदर्भात स्वतःच आमचं ऑफिस आहे, स्वतःच आमचं मतदारसंघामध्ये ऑफिस आहे. एकाला 3 ऑफिस आहेत आमची आणि ती प्रत्येक उमेदवाराची आहेत. प्लस माझंही स्वतःच आहे. मी स्वतः अगोदर नगरसेवक असल्यामुळे माझंही स्वतःच ऑफिस आहे. परत आम्ही प्रत्येकाला माझा मोबाईल नंबर देणार. मोबाईल नंबर 100% माझा कधीही बंद नसतो. आजही माझा जवळजवळ 20 वर्ष झालं माझा नंबर हाच आहे आणि कधीही बंद नसतो, रात्रंदिवस चालूच असते. आणि रात्री 12-1 वाजता जरी काही विषय असला तर मी जाणारा कार्यकर्ता आहे, उठून झोपेत तर उठून जाणारा कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळं त्यासाठी मी माझा हा मोबाईलचा नंबर देईन आणि मी सातत्याने त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहील. किंवा भागात फेरी मारणे किंवा कुठं काय एखादी लाईट लागत नसेल, गटारी स्वच्छ होत नसतील किंवा त्या भागात पाणी आलं नसेल किंवा कमी दाबाने येते पाणी किंवा घाण पाणी येते, ह्या संदर्भातल्या त्या चौकशा करून किंवा एखाद्या बोरचं पाणी सुद्धा वेळेवर सोडण्याचं टायमिंग मी लावलं होतं बऱ्याच ठिकाणी. मी स्वतः एका ठिकाणी त्या बोरचं टायमिंग बरोबर 1 तासच, कोणीही वापरायचं 1च तास आणि त्या ह्याच्यात ते सगळ्यांनी ते भरायचं आणि त्याची चाबी एक करून ठेवली होती. आता बऱ्यापैकी इचलकरंजीमध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती बोरिंग मारलेले आहेत, बोर हे केलेले आहेत. त्यामुळं असंही बोललं जातं की पाणी इचलकरंजीला पाणी मिळालं, पाणी भरपूर आहे, प्रत्येक भागामध्ये आम्ही बोर मारलेत वगैरे. तर हे कायमस्वरूपीसाठीचा तोडगा आहे? नाही 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 नाही, हे फक्त तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे. हा बोर मारले, आता नुसतं होल मारून ठेवले सगळीकडे. इलेक्शन आले की नाही बरंच काहीतरी सुचतं.
काय मसो खंडांत करायला अमुक तमुक काय असेल ते असेल, तो काय आपल्याला विषय माहित नाही. पण आज नंतर खोल मारले तर पाणी आलंय काय? नाही. बरं समजा जर पाणी आलं तर ते कपडे धुवायला उपयोगाचं नाही आणि भांडी धुवायला पण उपयोगाचं नाही. अशा पाण्याचं क्षारयुक्त पाणी असतं. ते महत्वाचं मत आहे की काळमवाडी धरणातून डायरेक्ट पाणी यायला पाहिजे. ओके. ही एकदम चांगली सगळ्यात मस्त योजना होते. थोडी खर्चिक आहे पण शुद्ध, आरोग्यदायी आणि सगळ्यांना पुरेशी असणारी ही योजना आहे. त्यानंतर आमची ही सुळकोड योजना आहे. सुळकोड योजना कुणीही, माझं ह्या निमित्तानं आता मी सांगेन की आजूबाजूचे जे कोण आमदार मंत्री असतील त्यांनी त्याच्यामध्ये पाण्यामध्ये राजकारण करू नये. लोक आज आम्ही काय मागत नाही, तुझ्या 4 पैसे मागत नाही. निसर्गानं दिलेलं पाणी आणि नदीवर सगळ्यांचा अधिकार आहे. बरोबर. पिण्याच्या पाण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आम्ही काय मागतोय आणि त्या परिसरातलेच आम्ही लोक आहेत ना. आम्ही काय कुठं काय पाकिस्तानमधनं आहे काय कुठं येत नाही. हा काय म्हणजे काय असा भाग नाही. आम्ही सगळे एकच आहोत. फक्त पाण्यासाठी पाणी मागतोय, पिण्यासाठी आणि शुद्ध पाणी मागतोय. ते त्या नदीला पाणी आहे म्हणून. नाहीतर आमची पंचगंगा आहेच. सगळं 170 गावाचं घाण सगळी त्याच्यामध्येच आहे. बऱ्याच गावांमध्ये सायकलिंग करतात ते पाणी आणि शेतीला नंतर देतात किंवा ते परत नदी सोडतात. ते जे केंद्र ते नाहीच आहेत, कुठंच नाहीत. कोल्हापूरला सुद्धा जवळजवळ 50% पुढं पाणी हे नदीत म्हणजे बिन फिल्टरचं सोडलं जातं. त्याचा प्लॅन नाही आहे. म्हणजे डायरेक्ट आम्ही तर एक वेळा असा त्याचा टँकर पकडला की तो टँकर नदीत सोडत होती त्यांनी. एवढी घाणेरडी अवस्था आमच्या पंचगंगेची त्यांनी करून टाकली. आणि आता त्यात थोडं फरक झाला असेल, म्हणजे आता होईल असा एक अपेक्षा धरूया. कारण 50%च्या वरती जे घाण पाणी येतं त्यानंतर 170 गावांचं सांडपाणी येतं. त्यानंतर आमचं प्रोसेसिंगचं औद्योगिकचं पाणी जातं. त्याला तीन औद्योगिक संस्थांचं पाणी ह्या पंचगंगेचं आणि ते डायरेक्ट येतं आमच्या पंचगंगेला येतं. तिथनं आमचं सुद्धा इचलकरंजीच्या प्रोसेसचं पाणी हे सगळं बऱ्याच वेळेला ट्रीटमेंट प्लॅन्ट जरी असला तर बरेचशा गोष्टी अनेक सामाजिक कार्यकर्ते आम्ही सुद्धा ते दिलेलं आहे की हे लोक त्याच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट करत नाहीत. आणि ते बरेच वेळा संध्याकाळच्या वेळेला किंवा कधीतरी सोडलं जातं बऱ्याच वेळेला. आणि ह्या संदर्भात तक्रार आहेत. ह्याचा अर्थ काय, पंचगंगा आमची दूषित आहे. पंचगंगा दूषित एवढी असताना, एवढं सगळं असताना आम्ही आणि परत पाणी कुठून उचलतोय? आमचं मसरेकडे, हा ते नरसिंहवाड्याच्या पुढं मजलेवाडी आहे, तिथं आमचा प्लॅन्ट आहे. म्हणजे आमचं एवढं 171 गावाचं पाणी आणि कृष्णेत ते पाणी मिसळणं आणि त्याच स्तोत्राला आमचं तिथं उपसा केंद्र आहे. म्हणजे एवढं सगळं घाण पाणी परत आम्ही उपसून परत त्याच्यावर ट्रीटमेंट करतोय आणि गावाला देतोय. हे म्हणजे अत्यंत चुकीचा विषय आहे. म्हणजे नदी स्वच्छ नाही, त्या घाणेरड्या सगळ्या 171 गावाचं पाणी आमचंच पाणी. म्हणजे थोडक्यात एक त्याला उदाहरण देता येईल. आता ते घाणेरडं उदाहरण आहे. म्हणजे काय की संडास बसायचं किंवा संडासला पाणी सोडायचं, तेच ट्रीटमेंट करायचं आणि ते परत पाणी फिल्टरला लावायचं आणि तेच पाणी प्यायचं. हा एक प्रकार आहे तो बघितला गेला तर. म्हणजे त्याला दुसरं उदाहरण नाही, तेच करेक्ट आहे. अशा पद्धतीचं हे आहे. त्यामुळं आम्ही काय मागतोय की बाबा सुळकोड योजना झाली पाहिजे, शुद्ध पाणी इचलकरंजी शहराला मिळालं पाहिजे आणि मुबलक आणि वेळेत. त्याचे 2-3 विषय आमचे आहेत. आता जर बघितला तुम्ही शिवशाहू आघाडी आणि विरोधी पार्टी जे युती आहे, हे दोन्हीही जे पक्ष आहेत ते दोन्ही पक्ष महापौर पदाचा दावा करत आहेत. तर तुम्हाला तुमच्या शिवशाहू आघाडीकडून कितपत कॉन्फिडन्स वाटतं की तुमचीच सत्ता येईल असं? मला तर 100% असं वाटतं. आज जर गावात वातावरण बघितलं, लोक हुकुमशाहीला कंटाळलेले आहेत. काय झालंय, प्रत्येकाला त्यांनी आश्वासनं दिली. प्रत्येक कार्यकर्त्याला एका वार्डात जवळजवळ त्यांच्या आहेत. आता आमच्याकडे पण आलेत लोक, भरपूर आलेत. पण आम्ही न्याय द्यायचं काम केलं. त्यांना स्पष्टपणे सांगितलं, मिळते तर मिळते, नाही तर नाही म्हणून सांगितलं. पण त्यांच्याकडे तसं गेलं नाही. ते शिंदे गट असू दे किंवा भाजप असू दे, त्यांनी कार्यकर्त्यांना खेळवलं. शेवटच्या टप्प्याबद्दल, शेवटच्या टायमिंग बद्दल खेळवलं. त्यांना सुचू पण दिलं नाही की मी अपक्ष भरावं किंवा दुसऱ्या पक्षात जावं एवढ्यापर्यंत. आणि प्रत्येकाला गॅरंटी दिली. एवढं स्पष्टपणे आणि खोटं बोलणारी पार्टी. आणि हे कार्यकर्त्यांना त्यांच्या कळालंय, त्यांच्या कार्यकर्त्यांना कळालंय. त्यामुळं मुळात ती तर त्यांच्या विरोधात आहेतच.
आता स्पष्टपणे तुम्हाला सांगायचं म्हणजे ती तर त्यांच्या विरोधात आहेत आणि जनताही त्यांच्यावर रोष आहे त्यांचा. पाणी सगळ्या समस्या आहेत तशा आहेत. बरोबर. आज कुठलीही सुविधा मिळत नाही. आज 8 दिवसांना पाणी येणं, गटारी स्वच्छता न होणे, कचरा न उठाव होणे, हे अनेक समस्या, आरोग्याच्या संदर्भातला विषय, हे असे सगळे अनेक प्रश्न असल्यामुळं जनता सुद्धा आज फिरत असताना जनतेचा प्रचंड रोष आहे ह्या दोन्ही पार्टीवरती. त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की शिवशाहू विकास आघाडी ही 100% सत्तेवर येणार. आज आमचे जवळजवळ 11 प्रभाग असे आहेत की शुअर शॉट की आता इथं आमचे येणार, असं आमचं गणित आहे. म्हणजे पूर्ण प्रभाग पूर्ण पॅनल टू पॅनल टू पॅनल सगळे येणार. 11 म्हणजे 44 झाले. हो, असं एक आता गणित आहे आत्ताच. ओके. थोडंफार त्यात फरक पडू शकतो, पण आम्ही सत्तेत येणार हे आमचं गणित आहे. सर, आता याच्यामध्ये मला सांगा की आम्ही तर तुमचं सामाजिक किंवा राजकीय गोष्टी पाहतोच आहे, काय तर तुम्ही ह्याची राजकीय असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये सुरुवात कधी केली आणि ह्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे तुम्ही सगळ्या गोष्टी? हा, मी वयाच्या 16व्या वर्षापासून 10वीला असल्यापासून हिंदू एकता आंदोलन ही पूर्वी आमची एक संघटना होती. त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना कॉलेज जीवनामध्ये भारतीय विद्यार्थी सेना ठाकरे गटाकडे आम्ही आकर्षित झालो. ओके. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन आम्ही त्यांच्याशी हिंदुत्ववादी संघटना ह्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी भावनाविषयी झालो. म्हणजे त्यांच्या विचाराला आम्ही त्यांच्या विचाराशी आम्हाला ते प्रभावित होऊन आम्ही शिवसेना ह्या पक्षाचे आम्ही कायम काम करत आलो. 11वी 12वी मध्ये कॉलेज युनिट प्रमुख असू देत, त्यानंतर GS नियमाचं काम असू देत, त्यानंतर भारतीय विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष म्हणून मी काम केलं, शिवसेनेचा शहर अध्यक्ष म्हणून काम केलं. आणि हे काम करत असताना आमची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे वडील शेतकरी आणि शेतीच्या आमच्या घरच्या वाटण्या झाल्यामुळे आम्ही इकडे उद्योगासाठी इकडे आलो. आणि त्यानंतर एक माझी धडपड वेगळी किंवा धडपडणारा व्यक्ती मी, आणि संघर्षातून कायम संघर्ष आणि आम्ही संघर्षातून निर्माण झालो. आणि संघर्षाची ताकद काय देवानं दिली आम्हाला काय माहित नाही, पण ते आहे आमचा, तो स्वभाव आहे माझा. आणि जे होत नाही ते होण्याचा प्रयत्न करायचा, की जो लोकांना जे हवंय देण्यासाठी त्याच्यासाठी मग काही करायला लागू देत. किंवा एखाद्याचं आज आमचा हे वाढीव भाग आहे, तर एखाद्याचं मयत झालं तर ते गावाकडे घेऊन जायचं, तर ते स्वतः आपण गाडीत बसायचं, त्यावेळेला गाडीत त्या अँब्युलन्स मध्ये बसायचं आणि त्यांना गावाकडे जायचं, त्यांच्या गावाकडे हे करायचं. हे तर कोण असतात, हे तर अनेक लोकांचे आम्ही म्हणजे धन हे केलेले आहेत. म्हणजे त्याला काय म्हणतात, त्याला नव्हे काय म्हणतात की रस्त्यावर पडलेलं असतं त्यांना बेवारस लोकांना मी स्वतः खाना दिलेला आहे, त्यांना त्यांचे क्रियाक्रम केलेले आहे. म्हणजे असे बरेचसे कार्यक्रम करत आम्ही मग रस्त्यासाठी रस्ता रोको असू देत, पाण्यासाठी रस्ता रोको असू दे, आंदोलन असू देत, यंत्रमागासाठी विषय असू देत काय, आणि ह्या आम्ही सातत्याने लढा देत आलोय. लोकांच्या अन्याय कोणावर होत असेल तर ते आम्ही लढणारी आमची कायम भूमिका राहिली. त्यामुळे जनता आम्हाला सातत्यानं आमच्या पाठीशी सातत्यानं आम्ही आज बघतोय की एवढा करोडो लोक पैसे खर्च करतात, आम्हाला काय खर्च करायची गरज नसते. आम्ही नुसतं उभारलंय म्हटलं की आमचा विजय असायचा. आणि पण विजय हे होत असताना चांगल्या माणसाला सुद्धा त्रास देणारी आमच्यातली बी काही लोक असतात, आणि न बघवणारी म्हणतात, ज्यांना पावत नाही, अरे हा आपल्यापेक्षा कसा पुढे चाललाय किंवा हा कसं काय निवडून येतोय, अशी बी काही लोक आम्ही बघतोय. आणि ते मुळात काहीतरी खेकटं करत बसतात. राजकीय भावनेत त्याला म्हणतो काय, राजकारण करत असतात. आपल्यालाही जमणार नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही. हे चांगल्या माणसाला खेचणारी सुद्धा पाठी खेचणारी काही लोक असतात, आणि हे मी बघत आलोय. आता कोरोना सारखी महामारी आली मागच्या 4-5 वर्षात, तर त्याच्यामध्ये काय तुमचं कार्य? हो, कोरोनाच्या काळामध्ये तर तुम्हाला आता मी एवढं इतक्या वेळा हे सांगेन, सगळी लोक सगळी घरं दुकानं सगळे रस्ते सामसूम होते. त्यावेळेला मी एक बॅच लावून, आमच्या रेशन धान दुकानाची एक बॅच लावून, मी रेशन धान दुकानदारचा हे विक्रेता आहे. मग त्यावेळेला तो बॅच लावून मी बऱ्याचशा ठिकाणी फिरत होतो. याचा अर्थ काय, कोणाला ते कोविडची लस मिळत नाही, कोण तिथं आजारी आहे, तो नातेवाईक आहे, कोण आमचा कार्यकर्ता आहे,
कोण आमचा कार्यकर्त्याचा पाहुणा आहे, बरोबर. असे बरेचसे त्या आयजीएम मध्ये लोक बऱ्याच ठिकाणी असे हे पडलेले असायचे, ते ऍडमिट झालेले असायचे. त्यावेळेला मी तुम्हाला एक प्रसंग असे अनेक प्रसंग आहेत, त्यातला एक प्रसंग सांगतो. एकट्या मुलग्याला काल आम्ही बघून आलो. मी बघायला गेल्यावर जाणारा, कोविडचं एवढं सगळं डायरेक्शन असताना सुद्धा कुठलीही स्वतःची हे पर्वा न करता स्वतः आत जाऊन त्याला बघून त्याची चर्चा करणे, त्याला काय लागणे, डॉक्टरशी चर्चा करणे, असं बिनधास्त मी सातत्याने करत होतो. आमच्या घराच्या आजूबाजूची ही लोक सारखे बाहेर पडतात आणि ह्यांच्यामुळे आम्हाला होईल म्हणून आमच्यातली लोक घाबरून असायचे. बरोबर. पण देवानं काय माहिती, देवाचं एक काय असेल ते हे आहे की आमच्यावर कृपा कृपा वरद असते की त्यावेळेला मला कधी कोरोनाचं काय झालं नाही, आमच्या फॅमिलीला कोणाला झालं नाही काय. आणि आम्ही लोकांची सेवा करत राहिलो. मी मयत सुद्धा माझ्या हाताने बाहेर काढलेत. मी माझे मयत ते नेऊन कोविड सेंटरवरून धन करण्याचंही काम मी त्यांच्या त्या वेळेला केले, प्रकर्षाने हिरिरीनं काय. म्हणजे तो ते सगळे किट घालून वगैरे ते सगळे विषय. घरात कोणाचा मयत झाला असेल, कोण त्यांचे नातेवाईक मुलं जवळ यायला तयार नाहीत, पाहुणे कोण येत नव्हते. पाहुणे आले तर ते लांब लांब कुठं थांबायचे, चला ते जवळ बघायला सुद्धा कुठं तोंड दाखवलं, चला झालं कार्यक्रम. मुलाला वडील बघा येत नव्हते, वडिलाला मुलगा बघा येत नव्हता, नवऱ्याला बायको. लई खूप बेकार परिस्थिती. त्यावेळेला आम्ही तिथं सातत्यानं उभं राहिलो लोकांच्या बरोबर. आमच्या पै पाहुण्यांच्या असू देत, नातेवाईकांच्या असू देत, किंबहुना भागातल्या जे जे आम्हाला कोणाचे फोन आले त्यासाठी कोविडची लस द्यायची असू देत, त्यासाठीही भरपूर फिरलो आम्ही. भागामध्ये कोविड नष्ट व्हावं म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून टँकर दिले होते, छोटे टँकर दिले होते. त्यामध्ये औषध फवारणीचं होतं. कितीतरी दिवस मी ते आमच्या भागातून सगळीकडनं स्वतः वरात फिरलोय. मी स्वतः माझ्याकडे ते फोटो पण आहेत. मी स्वतः व्हिडिओ काही आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहेत. आणि त्यानंतर आणि तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं सांगतो, त्यावेळेला काही लोकांचे रोजगार गेले, काही लोकांचे हातावरचं पोट असल्यामुळे बरेचसे विषय पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाले, व्यवसाय वगैरे बंद. मी माझ्या माध्यमातून माझ्याकडे काय असं होतं नव्हतं त्या प्रत्येक घरात 10 किलो धान्य, जे अति गरीब आहेत, हातापाया कोण लोक सांगतात जरा त्यांना मदत करा, जरा त्यांच्याकडे काय नाहीये किंवा आता त्यांच्याकडं कामधंदा नाही, नुसतं आता हे आहे, अशा लोकांना मी बऱ्याच लोकांना मदत केली. आता हे बोलायचं नसतंय, मी आज मुलाखत द्यायला आले म्हणून मी सांगायला लावले, नाहीतर हे मी कधीही कोणाला सांगत नाही, केलेलं मी कधीही कोणाला सांगत नाही. तो व्यक्ती जाणतो आणि मी जाणतो. ती वेळच अशी होती, तुम्ही सांगत असताना अंगावरती काटा येत होता, कारण ती वेळच एवढी भयानक होती की खूप मोठं संकट होतं. आणि त्याच्यामध्ये जे लोक धावून गेली, डॉक्टर असतील किंवा तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते किंवा सामाजिक कामामध्ये कायम पुढे असणारे, त्यांना जे जिवंत राहिले त्यांनी देवासमान मानलं. जे गेले ते गेले, त्यांनी थोडस काही ट्रीटमेंट कमी पडले किंवा भीतीपोटी पण बरेच जण गेले. पण आज जर विचार केला तर जे हे झाले ते अजूनही म्हणतात की मी ह्या व्यक्तीमुळे जिवंत आहे. बरोबर. कारण त्यावेळेस खूप क्रिटिकल कंडिशन होती, खूप बेकार कंडिशन होती. अजून तुमचं असं सामाजिक कार्यामध्ये काय सहभाग कुठला? हो, आमची धडपड सामाजिक करते. आम्ही घरात कमी आणि रस्त्यावर जास्त असते. रस्त्यावर याचा अर्थ काय, लोकांना जे काय पाहिजे आहे ते देण्याचं काम. बाळासाहेब ठाकरेंना आम्हाला एवढंच शिकवलंय की लोकांना देण्याचं काम करा. आजकाल काय झालंय, राजकारण म्हणलं की तिथं प्रत्येक जण येतोय आणि मी सामाजिक कार्य केलंय असेच सांगून येतात. कारण तुमच्यासारखे खूप कमी येतात आता लोक की खरंच रस्त्यावरती उतरून किंवा सर्वसामान्यांसाठी काम केलेले. कारण आज बघितलं तर गाडीतून सुद्धा उतरत नाही. बरोबर. या केसमध्ये खूप जर बघितलं तर तळागाळातल्या कार्यकर्त्याला लोक आज निवडतील असं वाटतं तुम्हाला? हे 100% लोक आज जाणकार आहेत आणि लोकांना कळते. आज तुम्हाला आज मी आमच्या प्रभागामध्ये फिरत असताना मी जाणवलं, मला सातत्यानं महिला पुरुष तो काय आमच्याकडे आलाच नाही. तो नगरसेवक कुठं कोण आहे तो आलाच नाही. काही नुसता फक्त कवा तरी आत्ता दिसायला लागलाय किंवा आत्ता दिसायला लागलाय इतक्या वर्षानंतर, असेही काही लोक म्हणाले. पण आम्ही त्याला काय मतदान करणार नाही, कारण ते आत्ता दिसायला लागलाय नाही. आणि लोकांची आणि आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे लोकांचा विषय. आणि लोक आता तुम्हाला सांगू काय, आमचा प्रभाग क्रमांक 4 तरी एकदम सुशिक्षित आहे. बरोबर. मला त्या लोकांचा गर्वही वाटतो की ते जाणकार आहेत, त्यांना कळतंय
की आज आम्हाला मतदान कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही. आणि त्यांनी मला 2011 ते 16च्या वेळेला त्यावेळेला मला निवडून दिलं होतं. त्यावेळेलाही मला पैसे खर्च करायला लागले नव्हते. आजही तीच कंडिशन आहे. आज कुठेही कोण करोडो रुपये खर्च करत असतील तर मला आज लोकांच्यावर फार मोठा विश्वास आहे. आणि त्यांनी जाणतात आणि येऊन मला भेटून सांगतात की साहेब तुम्हाला आमचं मत आहे, तुमच्या आघाडीला आमचं मत आहे. असं ते सातत्यानं म्हणजे आम्ही फिरतो. म्हणजे मला काही फिरायची जास्त गरज नाही. बरोबर आहे. पण आज प्रोसिजर असते किंवा ही आता आपण लोकांच्या समोर म्हणजे प्रत्येक घरोघरी जाणं, लोक ह्याच्या अगोदर पण सांगत होते. आणि जेवढं जमते तेवढ्यासाठी आम्ही सातत्यानं ते प्रयत्नही करत होतो, पाण्यासाठी, रस्त्यासाठी, किंबहुना ते इलेक्ट्रिक बिल असू देत, ह्या संदर्भासाठी, आरोग्यासाठी अनेक निवेदन दिलेत, आंदोलनं केलेत, सातत्यानं करत आले. पण आज त्यावेळी लोक आता कोविडच्या काळात तुम्हाला एक विषय सांगतो की कोविडच्या काळामध्ये ही आमच्या आता जे मोठे सामाजिक कार्यकर्ते म्हणत होते ना, आता जे म्हणतात ते आम्हाला त्यावेळेला कोणच दिसले नाही. काय अहो काही एनजीओ म्हणजे सामाजिक कार्यकर्ते थोडे, पण हे राजकीय तर कोणी नाही. बीजेपी बोले तर अजिबात कोण दिसले नाहीत आम्हाला. हे सत्य घटना आहे. आणि हे सगळे लपून आणि आम्ही रस्त्यावर आयजीएम मध्ये मयत काढायला, न्यायला, आणायला, त्याला काय लागते लस द्यायला, इथपासून आजपर्यंत आम्ही झगडा देत आले. आणि आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा, शिवशाहू विकास आघाडी ह्याच्या माध्यमातून सुद्धा माझा एकदम एवढा विषय आहे की आमचं नातं जनतेशी आणि आमचा प्रभाग क्रमांक 4 हा एकदम चांगल्या विचाराचा भाग आहे, सुशिक्षित भाग आहे. माझ्या माहितीप्रमाणे इचलकरंजीतला एक चांगला भाग आहे तो. आणि जिथं जवळजवळ 90% शिक्षित लोक आहेत, त्यांना जरी कामगार वर्ग असला तरी त्यांना सगळं कळतंय. बरोबर, हा माझा म्हणण्याचा उद्देश आहे. तिथं कामाचं म्हणजे इतर नागरी सुविधाची बोंबाबोंब आहे, हा विषय राहिला. पण लोकांना कळते की आज मतदान कोणाला द्यायचं आहे आणि कोणाला निवडून आणायचं आहे आणि कोणाला घरी बसवायचं आहे, हे आज त्या लोकांना कळते. असं मला सर्वसाधारण आज लोकांच्याकडनं भावना आहे त्याला कळतं. त्यामुळं आता एक आता शेवटचा प्रश्न तुम्हाला की पूर्ण इचलकरंजी मधल्या मतदारांना तुम्ही काय संदेश द्याल? मी इचलकरंजी शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी एवढंच सांगेन, आम्ही एक भ्रष्टाचाराच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात, जनतेला न्याय देण्यासाठी, जनतेच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी, जनतेला चांगले रस्ते देण्यासाठी, आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी, कामगार असू देत, कुठल्याही क्षेत्राला कामगार असू देत किंवा यंत्रमाग धारक असू दे, त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढणारी माणसं आहोत. आणि इथून पुढं शिवशाहू विकास आघाडी ही लढत राहील. नगरपालिकेत आम्ही हा एक असा नमुना दाखवू, आमची तर सत्ता येणारच आहे. येणारा पहिला महापौर हा शिवशाहू विकास आघाडीचाच असेल, हा असा माझा ठाम विश्वास आहे. आणि ह्या माध्यमातून एक चमत्कारिकरित्या आम्ही ह्या इचलकरंजी शहरामध्ये काम करून दाखवू शकतो, ही मला याची गॅरंटी आहे. ओके सर, हा एक फोन आहे आणि या फोनच्या माध्यमातून तुम्ही जगातल्या कोणत्याही व्यक्तीला फोन लावून बोलू शकता. तुम्ही तो पृथ्वीवर असू देत, अगर नसू देत, किंवा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असू देत, तर प्लीज हा फोन घ्या आणि तुम्ही फोन लावून बोलू शकता. मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना फोन लावतो. ओके सर, लावा. हॅलो. हॅलो हॅलो साहेब, जय महाराष्ट्र. मी इचलकरंजीहून शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण बोलतोय. जय महाराष्ट्र साहेब. आज इचलकरंजी महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहे आणि त्या इलेक्शनमध्ये आम्ही शिवसैनिक आणि शिवशाहू विकास आघाडी म्हणून आम्ही लढवत आहोत. त्यामध्ये मी स्वतः सयाजी चव्हाण आणि आमचे 4 उमेदवार आम्ही त्या इलेक्शनमध्ये लढतोय. साहेब, आज आपली खूप आठवण होते. इचलकरंजीचे अनेक प्रश्न इथं आवासून उभे आहेत. त्या आज आठवण येण्याचं कारण एवढंच, साहेब, जर आपली सत्ता असती तर इचलकरंजी पाण्याचा प्रश्न हे केव्हा सुटला असता. दानोळी योजना कधीच झाली असती, किंबहुना सुळकोड योजना ही कधीच झाली असती. साहेब, आपली आज खूप आठवण होते. आज
ज्या वेळेला आपली सत्ता होती त्यावेळेला आत्ता आठवते आम्हाला की आपल्या इशाऱ्यावरती इचलकरंजी शहरामधील यंत्रमागाचा प्रश्न किंबहुना वीज बिलाचा प्रश्न हा संपला होता. तुम्ही मनोहर जोशी साहेबांना सांगून तो विषय संपवला होता आणि आज आम्हाला त्याची खरंच गरज वाटते. आज आमचे इथे सगळे मंत्री संत्री कोण येतात, आमदार येतात, पालकमंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, पण फक्त खोटी आश्वासनं देतात आणि आम्हाला तसं सोडलं जाते. प्रत्येक वेळा येतात, पाणी देतो म्हणतात पण देत नाहीत. साहेब, आज आम्हाला तुमची खूपच आठवण येते. तुम्ही असतात तर आम्हाला ह्या इचलकरंजी शहराला पाण्याचा प्रश्न राहिला नसता. आज मी आणि माझे शिवसैनिक या इचलकरंजी शहरामध्ये आम्ही शहर विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवतोय. साहेब, आपला आशीर्वाद हवा आहे आम्हाला आणि तुम्ही तो द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि छोटासा शिवसैनिक, तुम्ही सांगितलेला ब्रीद वाक्य आम्हाला माहिती आहे की आजपर्यंत तुम्ही आम्हाला सांगितलं की आजपर्यंत मला सांभाळत जसं उद्या उद्धव साहेबांना सांभाळा, आदित्य साहेबांना सांभाळा. आज मी एक कट्टर शिवसैनिक म्हणून ही शिवसेनेची निवडणूक लढवतोय. जनतेला हवं ते देण्यासाठी आम्ही काम करतोय. 80% समाजकारण आणि जमलं तर 20% राजकारण. हे 20% राजकारण म्हणजे एक 15 दिवसाची इलेक्शन हे आज लढतोय की जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढतोय. साहेब, तुमचा आशीर्वाद हवा आहे, फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. साहेब, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद. मला इथं बोलायला आज किती दिवसांतरी कोविडच्या ह्याच्यात सुद्धा मी कधी बोललो नाही. बरोबर. कुठल्याच गोष्टी मी म्हणत मी हे केलो हे माझी म्हणायची प्रवृत्ती नाही. पण आज तुमच्या माध्यमातून राजकारण आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका लढवायची आहे म्हणून काही बोलावं लागलं म्हणून बोललो. नाहीतर मी दिले घेतलेलं किंवा केलेलं कधीच बोलत नाही. हा माझा स्वभाव आहे.